सकाळी सकाळी चहा पावडरमध्ये चहा बनवते आहे. तर चहा पावडर टाकलेली आहे ताजा टाकले म्हणून चहा पण आज मस्तपैकी होणार आहे. आणि मी पण ताजा चहा पावडर टाकून मस्त फ्रेश होऊन जाणार, ताजी होऊन जाणार आहे, ताजी भाजीसारखी. तर झालेली ऑलमोस्ट आपली चहा. मस्तपैकी चहा झाली आहे. आता पिऊन घेऊया आणि झोपली आहे मस्तपैकी. आज अनिला सुट्टी आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. तर त्याच्यासाठी तर एका साईडला दूध गरम करून घेतलं होतं आणि आपले भांडे पडले. पसरा तर राहतो सकाळी सकाळी. आणि पप्पा गेले ड्युटीला, त्यांना पाठवलं. आणि आज अनिला सुट्टी होती म्हणून अनिला नाही पाठवलं. तर चहा आपल्याला घेते, तोवर आणि पण उठून जाईल ना. काय ग पुढे गेली तुमची मांजर? कुठे गेली? हां, पाय धुती का? थोडंच काढायचं आणि हां एका दिवसात संपून देईल नाही तर. हां बस ठेव. थोडंसं पाणी टाकायचं हातावर आणि मग दोन हाताने हे करायचं. हां थोडं हां आवर पाणी टाक थोडंसं आणि चांगलं हाताला फेस येईपर्यंत तोडायचं. हां असं आणि मग तोंडाला लावायचं. हां धू चांगले हात पाय धू. तर नुसती अशीच खेळत असते ती बाहेर. तोंड घेऊन सगळं व्यवस्थित हे नाही करत. आणि 5 मिनटं खेळायचं, मग अभ्यासाला बसायचं तू. हां 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 आवर. तर उद्या तिचा शेवटचा पेपर आहे, मॅथचा आहे. तर मग आणि संपल्या आणि सुट्ट्या पण लागल्या. तर उद्या आहे, परवाच्या दिवशी एक आहे आणि मग सुट्ट्या लागून जाईल अनिला पण. मग तारच
अरे मांजर आली हा सुट्टे लागून जाईल असं म्हणते मी. हा. लगेच ऐकायला आलं तिला. हिला सुट्टे लागून जाईल साईला, म्हणजे सगळ्या पोरांना सुट्टे लागेल आणि आपल्याला डोक्याला ताण होईल मग अजून. तर आमचा म्हणते हा मुक्कू आहे ना, दिसतोय का तुम्हाला, नुसता सारखा आवाज करत असतोय. दाखवते तुम्हाला. कोणी आलं का लगेच सुरू होऊन जातं त्याचं. हा ए बस ग, संपवते का आता, ठेव. हा हा वर सरक 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 म्हणते. किती पोरगी आहे ना. आत्ताच मी तिला 5 मिनिटं झाले तिला पाणी देऊन. धर कशाने मारली शेपटी. नीट पे बसून प्यायचं थोडं. घाई येते रे, घाई गडबडीत परत पाणी पिऊन घेते. थोडंसं शांत. आगाऊ झाली जास्त. ठेव ठेव. आता नको जाऊ ना. का ग, आता पप्पा येणार आहे, अभ्यासला बसून जा. गुड्डीशे म्हणजे गुड्डी आहे माझी गुड्डी. अरे आहे का, हळू प्यायचं ना ग. चला मग आता बसायचं का आपण. कुठं अभ्यासाला बसायचं. उद्या शेवटचा पेपर आहे ना. गोप पाडायला पाहिजे की नाही. नाही पाडायला पाहिजे का पाडायला पाहिजे. तर उद्या शेवटचा आणि थोडासा अवघड पण आहे, म्हणजे टफ आहे पेपर. तर मग चांगला पेपर आहे का. हा मग तू मग रिझल्ट येईल तेव्हा माहित पडेल ना. चिमणी